बरोबरी तरी आहे का आमची? शिक्षणाचं सोडून दे, काय माझ्याकडं पैसा प्रॉपर्टी काय आहे माझ्याकडं? माझी लायकीच नाही तुझ्यावर लग्न करायची. खरं तर ना तिच्याकडे बघायची बी लायकी नाही माझी. तिथं ज्या पोराची साखरपुडा होणार आहे ना, तो इंजिनियर आहे, मोठ्या घरातला आहे, पैसावाला आहे, त्याचा भाऊ आमदार आहे, इज्जत आहे त्यांच्या घराला. आपलं काय? मी कोण आहे त्यांच्या समोर? हाय का कोण मी? सांगा ना, हाय कोण? तरी बी तुम्हाला वाटतं माझं आणि तुझं साखरपुडा व्हायला पाहिजे. तुम्ही एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेवा, डॅडी नसते ना तर या गावात आपण आज नसतो. अरे आपली आई पोहून गेल्यानंतर गावातली आपल्याला वाईट टाकायला निघाली होती, या गावातनं बाहेर काढायला निघाली होती, माहितीये? आपल्या पाठीशी डॅडी उभे होते ना, म्हणून आपण या गावात सन्मान जगतोय, लोक आपल्याशी चांगलं पण बोलतात. डॅडी म्हणजे देव आहे, देव आपल्यासाठी देव. इथनं पुढं त्यांच्याबद्दल एक बी चुकीचा शब्द ऐकणार नाही मी. जे झालं ते इथंच विसरायचं. यो विषय परत काढायचा नाही म्हणजे नाही, कळलं? अजून राग गेलाच नाही का तुमचा? अजून किती दिवस राग धरून बसणार आहे तुम्ही? सूर्या, अय सूर्या, डॅडीनी बोलवलंय तुला. नाश्ता करतोय त्यो. बर मी पुढे जातो, त्याला पाठवून. हा आलो. अरे दादा, कुठे चाललाय तू? ते पण असं जेवता ताटावरून उठून. अगं डॅडींनी बोललं, जायला नको होय? हा मग काय गरज नाही तिथे जायची. ज्या घरात तुला किंमत नाही ना, तिकडे तू नाही जायचं. मी तुम्हाला कालच सांगितलं ना हे विषय परत नको म्हणून, पण तुमचं तेच चाललंय. एवढं सोपं वाटतं बाई तुला दादा? तुझा अपमान झालेला आम्ही नाही बघू शकत. नोकरासारखं वागवलं तुला. शालन आत्या पण काय बोलली नाही. तिने तर हे सगळं थांबवायला पाहिजे होतं ना. कोणी नाही आपलं, आणि आता तर आपल्याला कोणीच नको. आपण आहे ना एकमेकांसाठी, मग बस झालं. दादा तुला शपथ आहे बरं का, जर तू डॅडींकडे गेलास ना तर बघच मग. झालं तुमचं? झालं का? अरे तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला? तू काय बोलली? कोणाची गरज नाही आपल्याला. असं बी कोण नव्हतं आपल्याला. अख्खं गाव वाईट टाकायला निघालं होतं, तेव्हा डॅडी पाठीशी उभे होते म्हणून हे दिवस बघतोय आपण, आणि त्यांच्या उपकारामुळे आज या गावात जगतोय. एका दिवसानं आयुष्य बरबाद केलं असतं, पण तुझा त्यांची ठरवलं खरं, पण त्यात एक अडचण आहे. अहो त्यांच्या प्रॉपर्टीत त्यांच्या दुसऱ्या बायकोच्या पोरांचा बी वाटा आहे म्हणतात. मग नाही म्हणजे तुम्हाला माहित असावं म्हणून तुमच्या कानावर घातलं. या पंचक्रोशीत कुठं पान निघालं त्याची खबर या जालिंदरला असते. हे माहीत नसेल का? पुढं जाऊन वारा कुठल्या दिशेने जाणार आहे हे आम्हाला आधीच माहीत असतं. उगाच जोर का सोयरी. ए मालिश नीट कर, जरा जोर लाव. ए सर बाजू सर सर याला म्हणतात जोर. होय 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 होय. सूर्या, हा भर कार्यक्रमात निघून गेलास. असं घरचंच माणूस मधूनच निघून गेलं तर कसं व्हायचं बाबा? आमच्याकडनं काही चूक झाली का? अहो नाही डॅडी, तसं काय नाही. ते अचानक काम लागलं म्हणून जावं लागलं. मग एकट्यानं जायचं. बहिणींना बी घेऊन गेलास. असो, तुला नसेल वाटलं थांबावसं, आम्ही तरी काय बोलणार नाही का? आम्ही कुठतरी कमी पडलो असू. डॅडी एक वेळ शिव्या घाला,
पण असं काय बोलू नका हो. इथनं पुढे नाही चुकवणार माझ्याकडनं. अरे आमचं मन मोठं आहे. काय समध्या चुका माफ आहेत बघ. हा जरा खाली 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 खाली. वाह 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 वाह. आंघोळीसाठी गरम पाणी काढलं. बस 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 बस. हुय्या. सूर्य आलाय. चहा पाण्याचं बघा त्याच्या. वाचा आहे तुमचा तो आणि आमचा खास जवळचा माणूस. बघा त्याची नाराजी कशी दूर करता येईल. अहो डॅडी नाही नाराज मी. तुमच्यावर नाराज होईन का? हा वय. सूर्य चल. बस इथं तुझ्यासाठी काय तर खायला घेऊन येते. हा नाही खाऊन आलोय मी. एवढ्या सकाळी सकाळी तू खाऊन आलायस? मला काय माहित नाही सूर्या. ह्यांनी बोलवलं म्हणल्यावर हातातली सगळी कामं टाकून आला असशील तू. थांब इथं मी घेऊन येते खायला. आत्या नाही नकोय मला. खरंच काय नको. सूर्या रागवलायस होय माझ्यावर? अगं नाही नाही आत्या, तुझ्यावर कशाला रागवीन मी. बरं खायचं राहू दे. दूध तर घेशील का नाही? थांब इथं मी घेऊन आले.